अ, 10वीच्या मुला अच्छा मॅम आधी तुमच्याशी बोलते जरा 2 मिनिटं. मॅम मला सांगा आपले यू कॅटapult फाउंडेशन बद्दल तुम्हाला माहिती असेल ना? हो. तर आपण आपले हे जे ऑनलाईन व्हिडिओज मुलांना दाखवलेत का? एकतर आपले लाईव्ह क्लास चालतात आणि लाईव्ह क्लास जर जॉइन करायला नाही जमला, तर जसं तुम्ही मीटिंग जॉइन केलं तसं मीटिंग करायला नाही जमलं, तर तेच आपण YouTubeवर टाकून YouTube चॅनलवरून पण त्यांना दाखवू शकतो. तर ह्या दोघांपैकी काहीही आपण उपक्रम राबवू शकलोय का आपल्या तुमच्या शाळेमध्ये? हो. अ, ऑनलाईन चालू मीटचे क्लास. कधी जॉइन व्हायचे मॅम हे? 4 वाजता 8वीचे. 4 वाजता 8वीचे जॉइन होतात. हो. 3 वाजता आणि 11:30ला मग सकाळी नाही जॉइन होत? 3 वाजता म्हणजे 8वीचे जॉइन होतात ना, 8वीचा टाईम तुम्ही टाकतात त्यावेळेस आम्ही जॉइन होतो. अच्छा, मग मीटिंग 10वी आणि 9वी वाल्यांनी नाही जॉइन केले कधी? 10वी क्लास वाईज घेतो आम्ही मॅडम. हां, तेच म्हणते मी. आपल्या 10वीची सकाळी 11:30 वाजता मीटिंग असते. जेव्हा आम्ही 9वीची 3 वाजता हां, 9वीची 3 वाजता 8वीचे क्लास टीचर तेच घेतात. मग 9वीचे क्लास टीचर 9वीचे क्लास घेतात आणि 10वीचे 10वीचे घेतात. असं घेतो आम्ही. अच्छा, अच्छा. मॅम तुमच्या शाळेचं नाव भंगारे आहे? बंधारे. बंधारे आहे. ॲक्चुअली तुमच्याकडून जो Google फॉर्म भरण्यात आलाय ना, मला त्याच्यामध्ये जरा स्पेलिंग अशी दिसली. मला वाटलं तेच असं कसं नाव आहे? बरं, बरं. ठीक आहे. बंधारे. हां, बघा इथे जी लिहिलंय. भंडारे आहे ना? बंधारे. बंधारे ना? हां, हो. तेच. मग इथे जी टाइप केलंय, मग ते डीच्या ऐवजी जी होऊन ते मग झाले भंगा. तर तुमच्याकडूनच कोणीतरी Google फॉर्म भरलेला त्याच्यात असंच होतं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. होतं असं कधी-कधी. अच्छा, मॅम मी आता मग मुलांशी बोलते. मला सांगा हे मुलांना आपण मग तुम्ही ऑनलाईन क्लास दाखवायचा तर कशावर दाखवायचा? मोबाईलवर, टीव्हीवर, लॅपटॉपवर कशावर? टीव्हीवर टीव्हीवरती? टीव्हीला इंटरनेटचं कनेक्शन आहे? आहे इंटरनेटचं कनेक्शन. बरं, ठीक आहे. 10वीचे कोण-कोण आहेत ते जरा पुढे या. 10वीचे नाही 8वीचे आहेत. बरं, बरं. आता 8वीचे आहे तर 8वीचे आहे. हो. आता जेवणाचं टाइम असेल. हो. मॅडम आता जेवणाचा टाइम आहे ना, मग सर्व जेवणाला गेले आहेत. आता जे आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण. आता मला जे कॅमेऱ्याच्या समोर ज्या मुली दिसतात आहेत, बेटा नावं सांगा एक-एक जण. सृष्टी. रुची, सृष्टी. सृष्टी. ओके. आणि दुसरी मुलगी तुझं नाव काय बेटा? प्रियांशी सुनील वसावे. प्रियांशी. हो. ओके. सृष्टी आणि प्रियांशी. तुम्ही दोघी 8वीचे आहात? हो. अच्छा. तुम्ही कुठल्या-कुठल्या विषयाचे ऑनलाईन क्लास बघितलेत बेटा? सर्व विषयाचे. नाही, मला एक-एक नाव सांगा ना. मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल. बरं. अच्छा, तुम्हाला हे आता जसं मी ऑनलाईन तुमच्याशी भेटतेय, तसंच तिथे ऑनलाईन मीटिंग चालते, टीचर येते आणि शिकवतात. पण ते तुम्हाला ऑनलाईन असलं तरी समजतं शिकवलेलं? हो. थोडं-थोडं समजतं की जास्त समजतं? चांगलं-चांगलं समजतं व्यवस्थित? थोडं. थोडं-थोडं समजतं, सगळं नाही समजत. अच्छा. गेल्या वेळी तुम्ही ऑनलाईन क्लास कधी अटेंड केलेला मुलांनो? काल केलेला 4 वाजता अटेंड? हो. काय शिकवलेलं काल 4 वाजताच्या क्लासमध्ये? प्लास्टिक आणि पर्यावरण. प्लास्टिक. प्लास्टिक आणि पर्यावरण हा टॉपिक चालू होता, म्हणजे विज्ञानाचा विषय होता कालच्या क्लासमध्ये? अच्छा. बरं. मला सांगा मुलींनो, तुम्हाला दोघींना पुढे जाऊन काय बनायचंय? म्हणजे 10वी झाल्यावर कशात करियर बनवायचंय तुम्हाला? काय बनायचंय? काय बनायचं ते सांगा ना. डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. ओके. आणि दुसऱ्या मुलीला काय बनायचंय?
पोलीस. पोलीस बनायचंय. ओके, गुड, व्हेरी गुड. अच्छा, मॅम आपण एक काम करूयात. ह्या दोघींशी माझं झालंय बोलून. ह्या दोघींना वर्गात पाठवा, पण ह्या दोघींना एकीला 10वीच्या वर्गात पाठवा, एकीला 9वीच्या वर्गात पाठवा, किंवा तिथे पाठवा जिथे मुलं जेवत असतील. तर 2-2 मुलांना फक्त घेऊन यायचंय. 1:30 वाजेपर्यंत तर कदाचित होईलच ना त्यांचं जेवण. हा. हा, मग 2 जणांना ह्या दोघींना तिकडे पाठवा. तुमच्या दोघींचं जेवण झालं बेटा? हो. ओके, व्हेरी गुड. ह्या दोघींना मग एकीला 10वीचे 2 मुलं आणायचे आणि दुसरीला 9वीच्या 2 मुलांना आणायला पाठवा. तुमचं नाव सांगा की वैशाली मॅडमनी बोलवलंय, पटकन बोलवलंय आणि त्यांना घेऊन यायला सांगा. ठीक आहे, जावा बेटा तुम्ही. मग मी तोपर्यंत मॅमशी बोलते. अच्छा, हा मॅम. हा मॅम. मॅम मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये किती टीव्ही आहेत? टीव्ही 4 4 5 टीव्ही, 5 टीव्ही असतील. मोठे किती इंचाचे असतील? तरी बरेच मोठे स्क्रीन आहेत. 60-70. 60-70. 60-70 इंचाचे असतील. ओके ओके ओके. आणि मॅम मग टीव्हीला इंटरनेटचं कनेक्शन कसं आहे? मोबाईलचाच हॉटस्पॉट जोडता की वायफाय आहे शाळेमध्ये? आहे. वायफाय आहे. कोणत्या कंपनीचं वायफाय आहे? आता माहिती ते नाही. एवढं तर नाही माहिती मला पण. अच्छा, म्हणजे एकतर बघा असेल तर BSNL असेल, नाही तर जिओ फायबर वगैरे असलं तर असेल. तर काही कल्पना नाहीये. जिओ फायबर थिंक. जिओ फायबर आहे. राउटर आहे का? म्हणजे एकाच वेळी सगळ्या टीव्ही त्या वायफायला कनेक्ट होतात? नाही तसं तर वायर आहे? हो इंटरनेटची आहे. वायर आहे की राउटर आहे? हा वायर वायर. हो. वायर आहे. अच्छा, बरं, ठीक आहे मॅम. अच्छा, मला सांगा मॅम, आता तुम्ही लाईव्ह क्लासला ज्यावेळी सकाळी, आणि मी स्वतः सकाळी असते 11:30च्या क्लासला, आणि दुपारी 3 वाजताच्या क्लासला पण मी असते. तर त्यावेळी ना मला तुमची अजूनपर्यंत एकदा पण शाळा लाईव्ह जॉईन झालेली नाही दिसली. आणि 4 वाजताचं तर मला काही कल्पना नाही, कारण मी 8वीला नाही शिकवत. तर मग मला 4 सांगा. वाजता 4 वाजता होतो मॅडम आम्ही. 8वीचा वर्ग 4 वाजता होतो, कनेक्ट करते मी. अच्छा, तुम्ही 8वीच्या क्लास टीचर आहात का? मी 8वीची क्लास टीचर आहे. आम्ही क्लास टीचर म्हणजे आमच्या प्रत्येक जण आपापल्या वर्गाचे क्लास घेतो आम्ही. बरं बरं, मी मॅमशी विचारेल मग. पण मला 9वी 10वीचे कधीच दिसले नाहीयेत अजूनपर्यंत अद्याप. त्याच्यामुळे मग शाळा जॉईन होते तर शाळेचं नाव दिसतं ना खाली, आणि त्याच्यामुळे हा. मग तुमच्या शाळेचं नाव प्रोनाऊन्स करायला पण मग मला माहितीच नव्हतं की कसं करायचंय. बरं, ठीक आहे मॅम. मग तुम्ही प्रिन्सिपल सरांशी ह्या बाबतीत नक्की सांगा. म्हणजे माझं नाव घेऊन सांगा की सुलक्षणा मॅम म्हणत होत्या की 9वी 10वीचे वर्ग जॉईन झालेले कधीच अद्याप अजूनपर्यंत मला दिसलेच नाहीत लाईव्ह क्लासेसमध्ये. तर काय अडचण असेल तर, ऑफकोर्स काहीतरी अडचण असू शकते म्हणून झाले नसतील जॉईन. मग जी काही अडचण असेल ती मला त्याची माहिती देण्यासाठी की मॅडम ह्या कारणामुळे हे वर्ग जॉईन होऊ शकले नाहीत वगैरे म्हणून. तर ही एक महत्वाची गोष्ट होती मॅम. मॅम आपला की नाही यू कॅटोपुल्टचा जो युट्यूब चॅनल आहे, आता समजा कधी कधी टीव्ही चालत नाहीये, लाईट नाहीये, अशा वेळी लाईव्ह क्लास त्याच वेळी लगेच होऊ नाही शकत. पण मग आपले हे जे लाईव्ह क्लासेस आहेत ना, जसं आता ही मीटिंग पण आपली रेकॉर्ड होते, तर ह्या रेकॉर्डिंग सगळ्या आपण ना युट्यूबवर टाकलेल्या आहेत. आपल्या यू कॅटोपुल्टचा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर. तर त्याच्यावरून पण विद्यार्थ्यांना ज्यावेळी लाईट असेल त्यावेळी दाखवू शकतो. कारण इंटरनेटचा पण तुमच्याकडे काही इश्यू नाहीये, तर डायरेक्ट युट्यूब पण उघडून मुलांना व्हिडिओज त्या दाखवू शकतो आपण. तर ही पण माहिती तुम्ही प्रिन्सिपल सरांना कन्वे करा. ह्याच्या व्यतिरिक्त ना मॅम, मला हे सांगायचं होतं की आपला यू कॅटोपुल्टचा जो ग्रुप बनलाय, व्हॉट्सअप ग्रुप, हो हो. मॅम तुम्ही हे मुद्दे ना जरा कुठेतरी नोट केले तर बरं होईल, नाही तर तुम्ही विसरून जाल आणि मग सरांना कन्वे करायला थोडस मुश्किल होईल. मी हवं तर वेळ देते, तुम्ही पेन पेपर घ्या. हा, तर तुम्ही सरांना तसं सांगू शकाल एक एक करून, नाहीतरी मग विसरून जाल परत. हो कारण हो. मी एकदा खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे ना, मला कल्पना आहे त्याची. हा, तर सगळ्यात आधी मुलांचे 9वी 10वीचे ते लिहून घ्या की 9वी 10वीचे लाईव्ह क्लास त्यांनी एकदा पण नाही जॉईन केलेले मला दिसलेत. तर त्याच्यामध्ये काय अडचण होती
हो. आणि उद्यापासून त्यांना आजपासूनच 3 वाजल्यापासून जर जॉईन केलं तर बरं होईल. आज माझा आहे 3 वाजता क्लास. दुसरी गोष्ट, जर लाईट गेली, लाईट हं. वगैरे गेली तर YouTube वरून पण व्हिडिओज दाखवू शकतो. तर तुम्ही तसं लिहू शकता, YouTube वरून रेकॉर्डिंग दाखवले. हो, हो. जर क्लास मिस झाला तर. सेकंड पॉइंट. हं. तिसरा पॉइंट मॅम, सरांना सांगा की आपला जो यू कॅटपुल्टचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती ऍक्टिव्ह राहायला. कारण झालं काय माहितीये, त्याच ग्रुपवरती लोधा स्कॉलरशिप बद्दल आम्ही माहिती दिलेली, सगळ्या शाळांच्या प्रिन्सिपल बरोबर मीटिंग घेतली आणि आता 7 फेब्रुवारीला परीक्षा आहे आणि बहुतेक हां. तुमच्या शाळेमधून त्याच्यासाठी कुठल्याच विद्यार्थ्याचं नाव नाही आलंय. त्याच्यामुळे तुमच्या शाळेतील ते अपॉर्च्युनिटी मिस केली. एक खूप चांगली संधी मिस झाली ह्या वर्षी. कारण ती लोधा स्कॉलरशिप मध्ये ऍप्लिकेशन पण ऑनलाईन करायचं होतं मोबाईलवरून. परीक्षा पण शाळेमध्ये बसल्या बसल्या ऑनलाईनच आहे. त्याची काही फीज नव्हती. आणि हं. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा पास केली, एक्झाम क्रॅक केली, तर त्याचा पूर्ण उच्च शिक्षणाचा खर्च हे लोधा फाउंडेशन वाले देणार आहेत. मग त्या मुलांनी अगदी कितवीपर्यंत पण शिकू द्या, त्याला डॉक्टरेट बनू द्यात, काय पोस्ट डॉक्टरेट करायचं असेल तरी सुद्धा. तर ती अपॉर्च्युनिटी मिस झाली तर असं अजून काय काय येत राहील तर ते व्हॉट्सअप ग्रुपमध्येच येईल. कारण बघा, आमच्या अंडर खूप जास्त जवळजवळ 300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येकाला एकेकाला बसून कॉल नाही करू शकत ना. तर हां, म्हणूनच हां. तर आपला व्हॉट्सअप ग्रुप बनलाय. तर ते बहुतेक तुमच्या शाळेकडून ते मिस झालं, म्हणून सरांना व्हॉट्सअप ग्रुपवरती पण ऍक्टिव्ह राहायला सांगा. तर ह्या मेन ज्या आहेत 3 महत्वाच्या गोष्टी होत्या. हो. आता आणखी एक मला हे विचारायचं होतं मॅम. आता बस शाळेबद्दल काही जनरल क्वेश्चन्स, की तुमच्या शाळेमध्ये ही जी सगळी विद्यार्थी ते सगळे आदिवासी आहेत? हो. अच्छा. आणि ह्या सगळ्या मुलांचे पालक प्रामुख्याने शेती आणि मजुरी हेच काम करतात? हो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय नाही करत? नाही. बरं. मॅम मला आता ना पटसंख्या सांगा. 8वी, 9वी, 10वीत किती किती विद्यार्थी आहेत? 8वीचे 46 विद्यार्थी आहेत. 9वी, 10वीचे अंदाजे सांगितले तरी चालेल. 9वीचे 43 आहेत आणि 10वी 46च आहेत 9वीचे. ओके. ओके. हां. म्हणजे जवळजवळ 40-45 विद्यार्थी आहेत प्रत्येक वर्गामध्ये. मराठी मीडियमची शाळा आहे? हो, मराठी. ओके. आणि मॅम शाळेमध्ये 11वी 12वी पण आहे का? नाही, 10वी पर्यंतच आहे. 10वी पर्यंतच आहे. बरं. गेल्या वर्षीचा 10वीचा निकाल कसा होता? आत्ताच ट्रान्सफर करून आले. आम्ही आत्ताच ट्रान्सफर करून आलोय, त्याच्यामुळे एवढं नाही माहिती. बरं बरं, ठीक आहे, चालेल. मी प्रिन्सिपल सरांना ही गोष्ट विचारेल तुमच्या. अच्छा. मॅम, मुलांचं जे हॉस्टेल आहे, मुलांचं किंवा मुलींचं, आता तुमची शाळा मी बघते तर शाळा तर चांगलीच दिसते, बेंचची क्वालिटी वगैरे पण चांगली दिसते मला. जे हॉस्टेल्स आहेत पण मुलांचे आणि मुलींचे जिथे राहतात ते, ती असे हां. पक्क बांधकाम केलेली सिमेंटची बिल्डिंग आहे? हो. अच्छा. म्हणजे जुनीच बिल्डिंग आहे की आता नवीन बांधलेल्या आहेत? नवीन आहे. नवीन आहेत, दोन्ही पण नवीन आहेत. हो. तिथे लाईट, पाणी हे सगळं आहे? हो, सगळं आहे. ओके. मॅम, तुमच्या शाळेमध्ये लाईटचं कसं आहे? लाईट रोज असते दिवसभर की जात राहते? जात राहते असं. कधी रोजच असते. लाईट जाते? रोज तर रोज जात तर मध्ये नाही जात, पण कधी-मधी जाते. अच्छा, कधी आधीमध्ये जाते. आणि जर समजा गेली तर किती वेळाने माघारी येते? अर्धा 1 तास, 1.5 अर्धा तास. तास ते 1 तास होतो. कधी कधी क्लासला घेते. हां. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. अच्छा. मॅम, मुलींचं जे शिक्षण आहे, मुलींच्या शिक्षणाला घेऊन हे पालक जागृत आहेत का? आहेत तसं. काही नाही. काही नाही, काही आहेत. काही नाहीयेत, काही आहेत. अच्छा, बरं, ठीक आहे. मॅम, तुमच्या बरोबर ज्या मॅम आहेत
एकदा हा. मी त्यांच्याशी पण बोलू का? एडी हाव ते पण तुम्हाला हेल्प करतात ते तर. मॅम नमस्कार, तुमचं काय नाव आहे? माझं मनीषा पाटील. माझा आवाज आज जरा बसलेला आहे, थ्रोट इन्फेक्शन झालेले आहे. अच्छा अच्छा अच्छा. बस मी तुम्हाला त्रास नाही देणार. बरं झालं प्रिन्सिपल सर स्वतःच आले. सर ऑलमोस्ट इंटरव्ह्यू संपायला आलाय आणि मी प्रिन्सिपल नाही आहे, ते मी जेंट्स आले प्रिन्सिपल. ते. हा, प्रिन्सिपल सर आहे, आता जॉईन झाले. हो हो आता जॉईन झाले. हो तेच तेच. सर अनम्यूट करून बोलू शकता का तुम्ही? बरं सरांना पॉसिबल असेल तर आपण सरांशी बोलूया जर त्यांनी अनम्यूट केलं तर. अच्छा मॅम, तर मी हे म्हणत होते की तुमच्या मुलांचं जे हॉस्टेल आणि शाळा ह्याच्यामध्ये खूप जास्त अंतर आहे का? सेंटरला शाळा जवळ-जवळ? आहे. सेंटरला शाळा आहे. डाव्या हाताला मुलांचं हॉस्टेल, उजव्या हाताला मुलींचं हॉस्टेल आहे. अंतर नाहीये. नंतर नाहीये. पण समजा आता बघा, एकदा शाळा सुटली की संध्याकाळचा मुलांकडे खूप वेळ फ्री असतो आणि तुमच्या शाळेमध्ये टीव्ही पण आहे आणि इंटरनेट सुद्धा आहे. तर आपले संध्याकाळचे पण क्लासेस चालतात. संध्याकाळी 7:30 ते 9:30 मध्ये आपले क्लासेस चालतात आणि तुम्ही लोक जर अवेलेबल नसला तरी ह्यांचे ते हॉस्टेलचे अधिकारी अवेलेबल असतात ना, ह्यांची काळजी जे घेणार आहेत. तर ती लोक मुलांना, आता बघा तुमच्याकडे किती 4 टीव्ही आहेत ना, आपल्याला 3 टीव्ही जरी असले तरी बस आहेत. 3 वर्गामध्ये 8वी 9वी 10वी 3 क्लास चालतात. एका वर्गात 8वीला बसवलं, दुसऱ्यात 9वीला आणि तिसरीमध्ये 10वीला बसवलं तर संध्याकाळचे हे क्लासेस अटेंड करतील का? म्हणजे तुमचा शाळेतला पण दिवसभराचा जो काय तुमचा प्रोग्राम असेल तो पण डिस्टर्ब नाही होणार आणि संध्याकाळी मुलं ऑनलाईन आमच्या बरोबर अभ्यास करतील तर त्यांची चांगली उजळणी पण होईल आणि त्यांचे मार्क्स मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होईल. तर ते पॉसिबल आहे का? संध्याकाळचं 7:30 बघा, शाळा हॉस्टेल पासून लांब असती ना तर मुश्किल जेवणाचा झालं असतं. पण शाळा जर जवळ आहे तर हा मॅम सांगा. वेळ असतो मॅडम. बरं समजा आपले 2 तास असतात ना, 7:30 ते 8:20 एक वेळ असते आणि दुसरा 8:30 ते 9:20 दुसरा क्लास असतो. तर ह्यापैकी कुठला पण एक वेळ जेवणाला गेला तर 1 तास तरी ते अटेंड करतील का? एक जरी केला तरी पण त्यांना रेग्युलर खूप फायदा मिळेल. प्रॉब्लेम अशी आहे की हे तुम्ही होमवर्क. डिस्कस करा. नाही, तुम्ही हे डिस्कस करा प्रिन्सिपल सरांबरोबर आणि मग मला तसं कळवा. सरांशीच हो. डिस्कस करून ते तसं तुम्ही मला त्यांना कळवायला सांगा. बाकी हे जे टीव्ही आहेत ह्या प्रत्येक टीव्हीला इंटरनेटचं कनेक्शन आहे? हो. आहे. तर मग ऑनलाईन क्लासला तसं काही प्रॉब्लेम नाही होणार. पण टीव्हीला कॅमेरा नसेल. मॅम थोडासा आहे ना, ऑनलाईन क्लासला आहे ना आवाज क्लिअर येत नाही. म्हणजे तिकडून समजत नाही मुलांना की नेमकं काय चालू आहे, असं आधीमध्ये होतं. त्याच्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम येतो. मॅम ते टीव्हीचा किंवा साऊंडचा तुमच्याकडून इश्यू असू शकतो. मग हा, तो कदाचित तुम्हाला असेल. फिक्स, हा तो तुम्हाला फिक्स करू. आता बघा ना, मी बोलते तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतंय. हा. हो. तर तिकडे तुमचा पण मला वाटते जर टीव्हीचाच आवाज युज करताय तर मला नाही वाटत की सगळ्याच टीव्हीचा हा इश्यू असेल. एखाद्या टीव्हीचा इश्यू असेल तर तुम्ही चेक करून घ्या. एक दिवशी तुम्ही भले मुलांना नका जॉईन करू, आपली दिवसाची जी मीटिंग असते एक दिवशी टीव्ही वरून दिवसाची जॉईन करून बघा आवाज व्यवस्थित येतोय का आणि मग तुम्हाला कळेल कुठल्या टीव्ही मध्ये इश्यू होतोय तो. हो. आता जसं ना मला डोळ्यांना बघून बघून लॅपटॉपवर छोटं छोटं खूप त्रास झाला, तर आता पण मी माझा लॅपटॉपची वायर टीव्हीला कनेक्ट केली आहे. तर मला तुमचा जो आवाज येतोय तो टीव्ही मधूनच येतोय. तर मला व्यवस्थित स्पष्ट आवाज येतोय. तर मला नाही वाटत सगळ्याच टीव्ही मध्ये हा इश्यू असेल, एखाद्या कुठल्या टीव्ही मध्ये हा इश्यू असेल आवाजाचा. हो. चालेल. ठीक आहे मॅम, मला जे महत्वाचे जे सगळे मुद्दे बोलायचे होते ते मुद्दे बोलून झालेले आहेत. आता मला तुम्ही हे सांगा की तुम्हाला शाळा चालवताना हे इंटरनेटचा तर इश्यू नाहीये, टीव्हीचा पण इश्यू नाहीये. तुम्ही ऍक्च्युली खूप ब्लेस्ड आहात. काही काही शाळांमध्ये काहीच नाहीये तर ते मोबाईल वरून एका छोट्या विचार करा मुलांना काय कळत असेल. तर आणि शिक्षक पण नाहीयेत. शिक्षक नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन क्लास हाच ऑप्शन राहतो. मग ऑनलाईन क्लास अटेंड करायला पण ना टीव्ही आहे ना प्रोजेक्टर आहे. तर अशी पण काही काही शाळांमध्ये अवस्था होती. तर आमच्या बाजूने जेवढं होईल तेवढं त्यांना सोल्युशन दिलं आम्ही. बट यू आर ब्लेस्ड की तुम्हाला टीव्ही पण आहे, इंटरनेटचं पण कनेक्शन आहे.
आणि लाईटचा पण काही एवढा जास्त इश्यू नाहीये. तर त्याच्यामुळे आता ते तुमच्या हातात आहे की आम्ही जो उपक्रम राबवतोय त्याचा कसा फायदा करून घेताय. कारण संध्याकाळच्या वेळी ना मुलांना जर एक्स्ट्रा फक्त त्यांना 1 तास जरी आपण ऑनलाईन दिलं, तरी त्यांची तुम्ही जे दिवसा शिकवताय त्याची चांगली उजळणी होईल आणि आपल्याकडचे जे ऑनलाईन मधले जे शिक्षक आहेत, हे सगळे शहरांमध्ये शिकवणारे खूप क्वालिफाईड टीचर्स आहेत. त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जे घेता त्याच्यापेक्षा त्यांना आणखी पण काही नवीन-नवीन वेगळ्या गोष्टी 2-4 नवीन शिकायला मिळतीलच. शहरातल्या हिशोबाने जसं शहरातल्या मुलांना काय-काय गोष्टी जास्त माहिती असल्या तर. तर तो त्यांना एक फायदा होईल आणि हां, तुम्ही होमवर्कचं म्हटलेला होता, तर ते आता बघा मुलांना आपल्याला थोडंसं त्यांना टाईम मॅनेज करायला शिकवावं लागेल. ह्यांची मुलांची अच्छा 1 मिनिट हां, लाईट गेली. मी पडदा ओपन करते 1 मिनिट. कोणाला दिला हां मॅम. तर मी हे म्हणत होते, की सकाळी किती वाजता शाळा भरते मुलांची? 11 वाजता? 10:45 10:45 हां, म्हणजे 11च पकडून चाला जवळ-जवळ आणि 5 वाजता सुटते ना? कितीला सुटते? 3:30 5? 5 ला 5 ला सुटते. तर किंवा सकाळचा 5:30. पण बघा हां, सकाळचा पण त्यांच्याकडे असतो वेळ आणि संध्याकाळी पण बघा 5 ते 10च्या आधी तर झोपत नसेल कोण, की लवकर हं. झोपतो. 5 ते 10 संध्याकाळी पण त्यांच्याकडे 5 तास असतात. सकाळी पण 7 ते 10 3 तास असतात. तर 8 तास आहेत त्यांच्याकडे. ते सांगणारच होते है मी ना? आता. तर त्यांचा अंघोळीचा म्हणजे वगैरे वेळ घालवला आपण तरी पण आपला क्लास फक्त एकच 50 मिनिटाचा क्लास आहे. तर तो ते रात्रीच्या वेळी अटेंड करू शकतात. जर थोडं आपण मॅनेज करून एकदा बघा त्यांना सवय लावून दिली ना, की मग तुमचं डेली रुटीन बनल्यावरती मग काही त्रास नाही होणार. सुरुवात करायलाच थोडंसं वाटेल तुम्हाला. बाकी आमच्या काही नाही. आमच्या वैयक्तिक एक्स्ट्रा लेक्चर्स पण होतात आमचे. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे ठीक आहे, म्हणजे चालेल सकाळ मॅम. बघा कसं जमतंय ते तुम्ही डिस्कस करा सरांशी आणि कसं होईल ते मला सांगा. बाकी आलेत का 10वीचे आणि 9वीचे विद्यार्थी आलेत का? हो, येताय ते आता. आता रिसेस पण झाली. संपली आता. आता येऊन जातील. त्यांना तुम्हाला जॉइन करून देते 9वी 10वीच्या मुलांना. अ, ते बोलवायला गेलेल्या मुली अजून आल्या नाहीत. ही 9वीची विद्यार्थिनी आहे. हां, चालेल, चालेल. तरी त्यात आहे पण मॅडमांशी बोलून घे थोडंसं. बेटा नाव सांग तुझं. संतोष गावित. अच्छा. अ, बेटा तू ऑनलाईन क्लास पाहिलेलेस का आपले? मॅडमनी हो. लावून दिलेले का? टीव्ही वरती आता मला जसं तू ऑनलाईन बघते ना मोबाईलवर असं टीव्ही वरती तुझ्या क्लास टीचरनी क्लासेस तुम्हाला 9वी वाल्यांना लावून दिलेले का? आठवते? नसेल तर नाही बोल बेटा, काही हरकत नाहीये. हो, लावून देतात. लावून देतात. लावून देतात. कुठल्या हो. विषयीचा क्लास बघितलेला लास्ट टाइम तू? आम्ही 8वी ला होते ना तेव्हा बसायचे, तेव्हा क्लासला यायचे. अच्छा, ओके. ह्या वर्षी नाही. नाही. ह्या वर्षी नाही. बरं. ठीक आहे. ठीक आहे, चालेल बेटा. तू मला सांग तुला 10वी नंतर कशात करियर बनवायचंय? काय बनायचंय तुला? मला डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला. ओके. हो. अच्छा. बेटा सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकात बघ इंग्रजीमध्ये शब्दार्थ असतात. हां. बघितले? ते तुला पाठ करावे लागतील. नाहीतर मग 10वी नंतर सगळं इंग्लिशमध्ये असतं. काहीच कळणार नाही मग. हं? ठीक आहे. ऑल द बेस्ट बेटा. चालेल तू वर्गात गेलीस तरी चालेल. मॅम ह्यांनी ऍक्च्युली 9वी 10वी वाल्यांनी काहीच क्लासेस बघितलेच हो. नाहीयेत. आपले मॅडम ही 10वीची मुलगी आहे. 10वीची मुलगी आहे. हो, पण ऍक्च्युली ह्यांनी क्लासेस नाही बघितले तर मी काय विचारू आता? बरं ठीक आहे. काही हरकत नाही बेटा तुझं नाव सांग. स्नेहा सोमनाथ वसावे. स्नेहा. हो. स्नेहा तुला 10वी नंतर काय बनायचंय बेटा? अधिकारी. इंजिनिअरिंग करायची आहे? अधिकारी. अधिकारी बनायचंय तुला. अच्छा, अधिकारी बनायला काय काय करायला लागतं माहितीये तुला? नाही. नाही माहिती? हो. अच्छा. मग कसं ठरवलं तुला अधिकारी बनायचं? कुठला अधिकारी नक्की? बरं. ठीक आहे. काही काही हरकत नाही. इट्स ओके.
आपण ना बेटा तुम्हाला ना तुमचे टीचर्स जे आहेत ना, आता जसं तुम्ही मला ऑनलाईन बघताय ना मोबाईलवर, तसं तुम्हाला टीव्ही वरती मॅम क्लास दाखवतील पुढे जाऊन, जेव्हा जेव्हा त्यांना जमेल. त्यावेळी फक्त ना तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ते क्लासेस ऐका आणि नंतर मग मी तुमच्या सगळ्यांची परत एकदा भेटून तुम्हाला विचारेल की तुम्हाला असं ऑनलाईन शिकवलेलं समजतंय का. मी आता बोललेलं समजतंय ना, तर लक्ष देऊन ऐकलं की तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं सुद्धा समजेल. ठीक आहे. चालेल मॅम, मग ना तुम्ही मला फक्त सरांशी डिस्कस करून, माझा नंबर तर आता आलेलाच आहे तुमच्याकडे, मला फक्त एक मेसेज पाठवला तरी पण चालेल की हो हो ऑनलाईन संध्याकाळी मुलांना अटेंड करण्यासाठी शक्य आहे का म्हणून. हो हो चालेल. थँक्यू. ऑनलाईन संध्याकाळची वेगळी मीटिंगची लिंक असते, मग मी ती पाठवून देईल तुम्हाला. चालेल चालेल. ठीक आहे. ओके मॅम, ओके, थँक्यू.